सुरुवात तुझी नाटकापासून झाली असं हो. म्हटलास आणि आता तू त्याच्यानंतर गेली 9-10 वर्ष आर्जेइंग करतोयस. आता हो. आर्जेइंग पासून पुन्हा एकदा नाटकाकडे वळतोयस, हं, अभिनयाकडे वळतोयस. हं. तर आर्जेइंग करण्यासाठी अभिनयाचा तुला काय फायदा झाला? आणि हां. आता एक सक्सेसफुल आरजे, यशस्वी आरजे झाल्यानंतर पुन्हा अभिनयाकडे वळताना हां. ह्याचा का फायदा होणार आहे किंवा होऊ शकतो? मी एक गमतीत म्हणायचो आरजेजना, की जो उत्तम ॲक्टर आहे, असं मी मानायचो स्वतःला, की मी उत्तम ॲक्टर आहे आणि मानतो थोडंफार. नक्कीच. तर तो आरजे होऊ शकतो, त्याने ठरवलं तर. पण सगळेच आरजेस आहेत ते ॲक्टर होऊ शकतात असं काही नाहीये. पण आता काळ बदललाय. आता खूप सटल आता कॅमेऱ्यावरती खूप लोक कम्फर्टेबल झालेत. आता सगळेजण म्हणजे बघ ना, व्लॉगिंगमुळे वगैरे किती लोक फेमस झालेत. सो मला असं वाटतं, की ही रेषा खूप पुसट झाली आता. ज्याची करायची इच्छा आहे, जो करू इच्छितो, त्याला तो करू शकतो म्हणजे. आणि अपॉर्च्युनिटी नाही असं म्हणू शकत नाही. त्याने त्याचा मोबाईल ऑन केला, की अपॉर्च्युनिटी आहे समोर. नक्कीच. सो ही 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 रेषा खूप थिन आहे. पण ॲक्टर असण्याचा खूप फायदा मला हा झाला, की मी खूप मोठ्या प्रमाणात व्हॉईस ओव्हर्स करतो. खूप खूप व्हॉईस ॲक्टिंग मी करतो. वेगवेगळे कॅरेक्टर्सचे आवाज काढणं, व्हॉईस ॲक्टिंग करणं हे मला फार आवडतं. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. मग ते आवाजातले चढ-उतार वगैरे ते नॅचरली येतात. काही जणांना खूप प्रॅक्टिस त्याची करावी लागते. तशी प्रॅक्टिस मला करावी लागत नाही त्या गोष्टींची. सो कारण की ते नाटकांमुळे ती सहज त्याची तयारी झाली. सो तो एक ॲडव्हांटेज आहे आणि आता रेडिओमध्ये हे एवढं सगळं करून पुन्हा जाताना एक फायदा असा आहे, की आवाजाविषयी, वाचिक अभिनय किंवा व्हॉईस ॲक्टिंग विषयी मी अजून जास्त जागरूक झालो. क्या बात है! सो ती जागरूकता घेऊन आता मी जेव्हा छिपकली नाटकात काम करत होतो, तेव्हा अजून जास्त मजा आली. म्हणजे की ते मी शिकलेलो रेडिओमधलं, ते ह्याच्यात इम्प्लिमेंट करताना किंवा त्यातलं काय सोडायचं हे पण बघायचंय. कारण की जेव्हा आपण अँकरिंग करतो, जसं तू आता खूप सुंदर प्रश्न विचारतोयस आणि त्याच्यामध्ये त्या प्रश्न विचारताना आपण एक थोडासा एक टोन, एक पेस पकडतो बोलताना. बरोबर. पण अभिनय करताना नेमकं माझा एक डिरेक्टर होता. त्यांनी मी खूप दिवस रेडिओवर शो करत होतो आणि मग सेटवरती पहिल्या दिवशी प्रॅक्टिसला गेलो आणि त्यांनी मला डायलॉग दिले आणि मग ते थोडे फार तोंडात बसले आणि मग आम्ही बसवायला घेतलं. ब्लॉकिंग म्हणतात त्याला आणि ते ब्लॉकिंग करता तो म्हणला, "उठ." मग मी उठलो. म्हणला, "का चिडला?" तर तो म्हणला, "काय करतोय? रेडिओ नाही हा. माईक चालू नाहीये त्या समोर." तर ते काय असतं, की त्याचा एक मीटर असतो. त्याची एक आपण थोडंसं स्लो बोलतो किंवा अशा ठिकाणी पॉज घेतो, की ते रेडिओचे किंवा अँकरचे पॉजेस असतात. बरोबर. तो म्हटला, "हे मला नकोय." तर ते रेडिओ ते चप्पल काढतो तिकडे बाहेर ठेवून यायचा तो, आरजे तो आणि आतमध्ये मला ते पात्र हवंय. सो हे सुरुवातीला मला एकदम शॉक बसला, की अरे, मला तर वाटलं, की मी आता जास्त स्पष्ट बोलतो किंवा हे. पण तो म्हटला, "त्याची काय गरज नाहीये." तो म्हटला, "रिअल आयुष्यामध्ये माणूस बोलताना कधी-कधी फंबल होतो, तत-पप होतं. ते पण नॅचरल आहे. ते पण अभिनयात आलं पाहिजे. तू म्हणजे ते फेक वाटतंय सगळं." असं मला म्हणायला लागला. सो ते मला खूप छान वाटलं, की लर्न, अनलर्न आणि लर्न. क्या बात! आणि ते अनलर्न करण्याचं पण काहीतरी एक त्यातनं पण एक शिकायला मिळतं नवीन, नक्कीच, नक्की. की ते कसं अनलर्न करायचं आणि पुन्हा कसं इथे वापरायचं, इथे सोडायचं. सो असं एक फॅन्टास्टिक. इंटरेस्टिंग शिकायला मिळालं.